तुम्ही खूप ट्राय करत आहात, की लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन्स, ॲफर्मेशन्स तुमच्यासाठी काम करावे. तरीसुद्धा ते इतरांसाठी काम करायले सगळ्यांचे पॉझिटिव्ह रिझल्ट येत आहेत आणि तुमच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही आहे. तर तुमच्या विचारांची फ्रिक्वेन्सी आणि या युनिव्हर्सची फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही आहे. आणि जोपर्यंत ही फ्रिक्वेन्सी मॅच नाही होणार, तोपर्यंत तुम्ही कोणत्या भाषेमध्ये या युनिव्हर्ससोबत कोऑर्डिनेट करू इच्छिता, तुमचे काय तुम्ही काय अट्रॅक्ट करू इच्छिता, हे या युनिव्हर्सला समजणारच नाही आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम लोकांना हाच प्रश्न पडलेला असतो, की आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी आणि या युनिव्हर्सची फ्रिक्वेन्सी मॅच कशी करावी? त्यासाठी सुद्धा सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन जे 112 मेडिटेशनच्या टेक्निक्स आहेत, ज्या 112 धारणा आहेत, ज्या स्वतः शंकर देवानी सांगितलेल्या आहेत विज्ञान भैरवमध्ये. यामधील 7वी जी मेडिटेशनची टेक्निक आहे, जी स्वतः शंकर देवानी सांगितलेली आहे. ती मेडिटेशनची टेक्निक आपल्याला खूपच इफेक्टिव्हली हेल्प करते, की आपल्या विचारांमध्ये आणि या युनिव्हर्सच्या विचारांमध्ये एक हार्मनी बनावी, एक सुसंवाद बनावा. आपल्या विचारांमध्ये आणि या युनिव्हर्समध्ये एक फ्रिक्वेन्सी मॅच व्हावी आणि ही मेडिटेशन टेक्निक तुम्ही 30 मिनिटपर्यंत करायला पाहिजे. त्यानंतर बघा तुमच्यामध्ये आणि या युनिव्हर्समध्ये एक हार्मनी मॅच होऊन जाईल, म्हणजेच एक फ्रिक्वेन्सी मॅच होऊन जाईल आणि ती मेडिटेशनची टेक्निक खूपच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा बघितलाच पाहिजे. आपले जे 12 स्वर आहेत, अ पासून आहापर्यंत, त्यामधला कोणताही एक स्वर पकडू शकता तुम्ही. अ पकडा किंवा आ पकडू शकता, ई पकडू शकता आणि त्याचं रिपिटेशन चालू करायचं आहे. जसं की अ, ई यामधला कोणताही एक स्वर किंवा आहा, ऊ असा कोणता पण एक स्वर पकडायचा आहे आणि त्याचं रिपिटेशन 30 मिनिटपर्यंत करायचं आहे मेडिटेशनच्या पोजमध्ये बसून. त्यानंतर तुमची हार्मनी मिक्स होऊन जाईल. त्यानंतर तुमची फ्रिक्वेन्सीसुद्धा मॅच होऊन जाईल या युनिव्हर्ससोबत. आणि एकदा का 30 मिनिट नंतर ही फ्रिक्वेन्सी मॅच झाली, तर तुम्ही काहीतरी अफर्म करू शकता, काहीतरी मॅनिफेस्ट करू शकता किंवा जे तुम्हाला हवंय ते कॉपीमध्ये लिहू शकता. त्यानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये या युनिव्हर्ससोबत कोऑर्डिनेट करू शकता. म्हणजेच लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन विल कम इन टू प्ले इन युअर लाईफ. हे ते अहापर्यंतचे स्वर सोडून काही स्वर असे आहेत जे ज्यांना नपुसक बोलतात. जसं की रू, ऋ, अ, ल्ह, ऱ्हो, ऋ हे शब्द आहेत. त्यांचा चुकून सुद्धा मेडिटेशन करताना उच्चार करायचा नाही आहे. हे शब्द आले की आपली हार्मनी मॅच नाही होत, आपली फ्रिक्वेन्सी मॅच नाही होत. त्यामुळे स्पेशली टेक केअर ऑफ धीस वर्ड्स, की हे शब्द तुमच्या मेडिटेशनमध्ये येता कामा नये. ठीक आहे? मेडिटेशन करा, मस्त राहा.